मागच्या 2-3 दिवसापासून चालू असलेला विषय एकदा सकाळ थंड झाला आणि होय, बच्चू कडू एकदाच का होईना स्वतःचा पक्ष वगैरे सगळं बाजूला टाकून त्याने एकनाथ शिंदे यांच्या गटात म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्याने लांब सडक एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे हे किती महान नेते आहेत, महाराष्ट्राचे ते सगळ्या नेत्यामध्ये कसं महान नेते आहेत आणि महाराष्ट्राला त्यांच्यापासून किती फायदा झाला असं म्हणताना आणि एकनाथ शिंदे यांची स्तुती करताना बच्चू कडू हे कुठेही थकताना दिसत नव्हते. आणि गुवाहाटीला तुम्ही गेला म्हणून पडलात का असं एकदा विधानसभेच्या निकालानंतर एका पत्रकाराने त्यांना प्रश्न केला होता. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती. ते पडले आणि त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये एका पत्रकारानं त्यांना अक्षरशः जेरीस आणलं होतं. तुम्ही गुवाहाटीला गेला आणि हेच एकमेव कारण होतं का की तुम्ही इतका दारुण पराभूत झालात. तुम्ही म्हणता की मी सभागृहामध्ये इतकं पोटतिडकपणे बोलतो, शेतकऱ्यांची मुद्दे मांडतो, तरी देखील सलामाला याच शेतकऱ्यांनी पाडावं असं ते त्यांच्या स्टाईलमध्ये भाषेमध्ये स्पष्टीकरण देत होते. तेव्हा पत्रकाराने ज्यावेळेस त्यांना विचारलं त्यावेळेस अक्षरशः पत्रकारावर ते चौताळल्यागत गेले होते आणि त्यांनी सांगितलं की मी एकटाच गेलो होतो का गुवाहाटीला आणि मला तुम्ही असं सिद्ध करून दाखवा की मी गुवाहाटीला गेलो आणि मी खोके घेतले ना असं तसं. म्हणजे भयानक असे संतापले होते. ॲक्च्युली बच्चू कडू यांनी हे एकदा मान्य केलं होतं की देवेंद्र फडणवीस यांनी एक फोन केला आणि त्यांचा फोन आला त्यामुळं मी गुवाहाटीला गेलो. नंतर देखील याची सारवा करता करता त्यांच्या अक्षरशः नाकी नऊ आला. पण मुद्दा असा ठरतो की ज्या बच्चू कडू यांना मुख्यमंत्री झाल्याबरोबर आपल्या आमदारांना बाजूला सारून ज्या उद्धव ठाकरे यांनी राज्यमंत्रीपदासारखं मोठं मंत्रिपद त्यांना दिलं, त्याच बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी खरंच गद्दारी केली का आणि केली असेल तर ती का केली, ते शिंदे यांच्याबरोबर का केले आणि हो नाही म्हणता म्हणता बच्चू कडू यांना देखील सत्ता सुंदरीचा मोहाला ते बळी पडले का. कारण काल देखील स्पष्टीकरण देत असताना मी माझा पक्ष विलीन वगैरे करणार नाही म्हणजे सगळं तर काय झालंय, पण आता इकडं राणेंचा विचार तरी केला ना, राणेंचा स्वाभिमान तरी अजून आहेच ना, तो तरी कुठं संपलेला आहे. पण त्यांच्या प्रहारचं आता वेगळं अस्तित्व वेगळं चिन्ह वगैरे काय राहणार नाही हे तर स्पष्ट आहे. निवडणुकात त्यांना एकनाथ शिंदे यांच्या चिन्हावर लढवावं लागणार म्हणजे ते एक प्रकारे शिवसैनिक झाले. पण आपल्यावर पत्रकारांचा अटॅक होऊ नये म्हणजे प्रश्नांच्या रूपाने अटॅक होऊ नये, आपल्याला कोणी नावं ठेवू नयेत यासाठी म्हणून आणि कुठंतरी एका आमदारकीसाठी तुम्ही विचार करा, एका विधान परिषदेच्या आमदारकीसाठी बच्चू कडू याने इतकं वर्ष स्वतःचं एक वेगळं अस्तित्व तयार केलं होतं. ते सगळं धुळीस मिळवून फक्त एक विधान परिषदेची आमदारकी आणि पुढं चालून दिलं तर एखादा राज्यमंत्रीपद. आणि तिथं ते काउंटर करताना असं काय म्हणतायत की मी आता विदर्भामध्ये शिवसेना बळकट करणार. मुद्दा क्रमांक 1, ते स्वतः विधानसभेला निवडून येऊ शकले नाहीत. ते खरंच विदर्भामध्ये शिवसेना फार पुढं नेतील म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना वाढवण्याच्या गोष्टी बच्चू कडू करतायत. हे खरंच हास्यास्पद आहे की नाही, कारण त्यांना स्वतःला सुद्धा विधानसभा यावेळेस जिंकता आली नाही आणि त्यांचं जाण्याचं नेमकं कारण म्हणजे भारतीय जनता पक्ष. होय, मागच्या 2-3 वर्षापासून म्हणजे ज्या फडणवीस यांनी फोन करून त्यांना गुवाहाटीला जायला भाग पाडलं, त्याच देवाभाऊ यांनी त्यांचा विधानसभेत करेक्ट कार्यक्रम करून टाकला आणि त्यांचा एक आमदार अजितदादा यांच्या पक्षाकडे गेला तर दुसरे जे होते ते स्वतः होते आणि त्यांना भारतीय जनता पक्षाकडून दारुण पराभव व्हावा लागला. त्यांना पराभूत केलं. कोणी पराभूत केलं? भारतीय जनता पक्षानं. आणि त्यामुळं आता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढणं हे काय आपल्याला शक्य नाही, ते आपल्या आवाक्याबाहेरचं आहे याची जाणीव बच्चू कडू यांना सुद्धा झाली. आणि त्यामुळे आता विरोधात जाऊन तरी आपल्याला काय मिळणार आहे. तसंही भारतीय जनता पक्ष फारसं काय विरोधकांचं ऐकत नाही. आणि मग कुठेतरी भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षाशी 2 हात करायचे म्हटलं तर आत्ता आपल्याला आर्थिक पाठबळ हवं, मंत्रिपदं हवी, आमदारक्या हव्यात आणि त्यासाठी आपण एकनाथ शिंदे यांना पटवू शकतो. त्यातही एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्ष एकीकडे जेरीस आणतंय, त्यांचा एक आमदार फोडायला त्यांनी सुरुवात केली. यावर आपण आधीही भाष्य केलं होतं की साताऱ्यामधल्या कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे धनुष्यबाणावर निवडून येऊन सुद्धा ते सध्या जवळपास भारतीय जनता पक्षात गेल्यात जमाय हे तुम्हाला देखील माहिती आहे. आणि त्यामुळे भीती एकनाथ शिंदे यांना ही सुद्धा आहे की 2029 येईपर्यंत आपला एक आमदार टिप्पणीचं काम देवेंद्र फडणवीस करतील आणि त्यामुळं त्यांना कुठेतरी डोळे दाखवण्यासाठी म्हणून अशा प्रकारचं एक आमदारकीचं एक ज्याला आपण म्हणतो ना की आमिष त्यांना दाखवलं गेलं आणि पुढं त्यांना मंत्रिपदाचं देखील गाजर दाखवलं गेलं आणि या सगळ्याला बळी पडून बच्चू कडू यांनी सगळं बाजूला सारलं आणि त्यांनी शिंदे यांच्या पक्षात त्यांच्या गटात प्रवेश केला.
आता अर्थात त्यांना विधान परिषद मिळेल, आमदारकी त्यांना मिळणार आहे, आमदारकी भेटली की त्यांना मंत्रिपद मिळणार आहे. आणि ते काउंटर असं करतायत की मी अजूनही म्हणजे एवढंच सगळं केल्यानंतर सुद्धा ते म्हणतायत की मी शेतकऱ्यांसाठी हे करतोय, मी कष्टकऱ्यांसाठी हे करतोय, मी जे माझे अपंग वगैरे बांधव आहेत त्यांच्यासाठी हे सगळं करतोय. आणि त्यांनी एक जावाई शोध असा लावला, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना जे कर्जमाफी मिळाली ते एकनाथ शिंदे यांच्यामुळे मिळाले. मुद्दा क्रमांक 1, शेतकरी कर्जमाफी करण्यासाठी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, निर्णय त्यांचा होता. 2, सहकार विभागाचा याच्यामध्ये रोल होता, सहकार खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे नव्हतं, त्यांच्याकडे नगर विकास विभाग होता. आणि मग असं सगळं असताना ठाकरे यांचं कुठेतरी क्रेडिट काढून ते शिंदे यांना देणं आणि शिंदे यांचं सुद्धा असं एक विचार करणं की आपण बच्चू कडू यांच्या मदतीनं भाजपशी 2 हात करू शकतो, हा सगळा खेळ हास्यास्पद वाटतं. पण बच्चू कडू यांच्यासारख्या नेत्याला सुद्धा सत्तेची भुरळ पडावी यावरून एक सिद्ध होतंय की जनता वगैरे शेतकरी वगैरे हे नावासाठी आहेत, प्रत्येकाला आपल्या बुडाखाली खोडची पाहिजे. आता बघूया खरंच आता विधान परिषद घेऊन बच्चू कडू हे विधानसभेला उभा राहतात की नाही राहत, की तुम्हाला असं वाटतंय का की पुढच्या विधानसभेमध्ये सुद्धा भाजपच्या विरोधात लढून आपण जिंकून येण्याची क्षमता नाही, या भीतीपोटी कडू हे शिंदे गटात गेलेत का? आपल्याला काय वाटतं कमेंट नक्की करा. धन्यवाद.